नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, काल बिहार विधानसभा निवडणुकीचे परिणाम लागले. परिणाम पाहून सर्व राजकीय विश्लेषक आश्चर्यचकित झालेत. कारण एनडीए जिंकणार यात कोणाला शंका नव्हती. पण आमचा अंदाज असा होता की जास्तीत जास्त 150 जागा एनडीएला मिळतील. पण इथे 202 जागा याने जिंकल्या आणि त्यातही बीजेपी 89 जागा म्हणजे बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला. यासोबतच नितीश कुमार यांच्या जेडीयूने 85 जागा, चिराग पासवान यांच्या एलजेपीने 19 जागा आणि इतर 2 छोट्या पक्षांनी मिळून 9 जागा जिंकल्या. दुसऱ्या बाजूला महागठबंधनमधल्या नेत्यांना ज्यात तेजस्वी यादव, राहुल गांधी आणि अशा अनेक महानुभावांचं नाव आहे जे मंत्री झाल्यासारखेच मिरवत फिरत होते. फक्त निवडणूक झाल्यावर शपथ घ्यायचं बाकी होतं. पण या सर्वांना आज तोंड दाखवायलाही जागा उरली नाहीये. कारण MIMला सोडलं तर सर्व पक्षांनी मिळून फक्त 34 जागा जिंकल्या आहेत, ज्यात RJD 25, कम्युनिस्ट 3 आणि स्वतःला राष्ट्रीय पक्ष म्हणवणाऱ्या काँग्रेसला फक्त 6 जागांवर यश प्राप्त करता आले. थोडक्यात विरोधकांचा पूर्णपणे सुपडा साफ झाला. हा चमत्कार घडवण्यामागे मोदी शहांचं योगदान आहेच, पण नितीश कुमार यांचं नाव सुद्धा घेणं आपल्यासाठी फार गरजेचं आहे. कारण जर ते पुन्हा मुख्यमंत्री होणार असतील तर त्यांची ही 10वी पाळी आहे आणि बिहारसारख्या राज्यात हे चमत्कार घडवणं फक्त नितीश कुमारच करू शकतात. राजकारणाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नितीश कुमार हे एक केस स्टडी आहे. पण हे सर्व झालं वरतून दिसणारा खेळ, ज्याविषयी माध्यमांवरही चर्चा होते. पण त्याला पाहून तुम्हाला हे अजिबात कळणार नाही की बिहारमध्ये पडद्याआड संघ आणि संघाचे खास विनोद तावडे व नित्यानंद राय फेब्रुवारीपासून कोणती व्यूहरचना आखत होते, ज्यात विरोधी पक्ष आज अडकलेत. ती जाणून घेण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की कोणत्या मुद्द्यांवर संघाने लोकांना एनडीएकडे खेचलंय. बिहारच्या निवडणुकीत लालू यादवच्या काळापासून MY समीकरण म्हणजे मुस्लिम अधिक यादव हा निवडणूक जिंकण्याचा फॉर्म्युला राहिलाय. कारण बिहारमध्ये 2023च्या जातीय जनगणनेनुसार 14.5% यादव आणि 18% मुस्लिम आहेत. म्हणजे राज्यात एकूण लोकसंख्येपैकी 32.5% हिस्सा या 2 समाजाचा आहे. यांना जर एका पक्षाने आपल्याकडे वळवलं तर त्यांची विजय ही निश्चित आहे आणि हेच लालू यादवने केलं. यादवांना जवळ करण्यासाठी त्यांची सत्ता येताच समाजातल्या गुंड प्रवृत्तीला अराजकता पसरवण्यासाठी किंवा बिहारी भाषेत म्हणायचं तर रंगदारी करायला खुली सूट दिली. या अराजकतेचे बहुतेकदा शिकार तथाकथित उच्च जातीय लोकच झाले. कारण लालूचं सामाजिक न्याय म्हणजे उच्च जातीय लोकांचं काढून घेऊन आपल्याला मतदान करणाऱ्या यादव समाजाला द्यायचं. त्या काळात प्रशासन हा शब्द बिहारींच्या जीवनातच नव्हता. दिवसा दुकानं लुटणं, पैशांसाठी कोणाचंही अपहरण करणं, देशी कट्टे वापरून हत्या करणं या घटना सामान्य झाल्या होत्या. पण यात यादव समाजाचंही लालूने काही भलं केलं नाही. समाजातल्या कर्तबगार युवा पिढीला हवाबाजी, रंगदारी, जातीयवादात अडकवलं. आज परिस्थिती अशी आहे की यादव समाजातल्या एका मोठ्या गटाला याची इतकी सवय झाली आहे की त्यांची कोवळी पोरंसुद्धा मोठं होऊन रंगदार होण्याची भाषा करतायत. त्यांना बुलेट ट्रेन नाही, लालूचं गुंड राज हवंय, ज्यात त्यांना कट्टे घेऊन रस्त्यावर हवाबाजी करता येईल. यामुळे MY समीकरण तोडणं आणि प्रत्येक बिहारीच्या मनात गुंड राजची भीती भरणं मोदी आणि शहांसाठी निवडणूक जिंकण्यासाठी अति आवश्यक होतं. यातला पहिला मुद्दा MY समीकरण तोडण्यासाठी नितीश कुमारांचा अमित शहांनी खूप चांगला उपयोग करून घेतला आणि याची हिंट बिहार जिंकल्यानंतर मोदींनी आपल्या भाषणात सुद्धा दिली.
ते म्हणाले की MY समीकरण आता बदललंय. नवीन फॉर्म्युलानुसार M म्हणजे मुस्लिम नाही तर महिला आहे आणि Y म्हणजे यादव नाही तर युवा आहे. देशात मोदींनंतर महिलांमध्ये सर्वात जास्त प्रसिद्धी नितीश कुमार यांची आहे. त्यामागे काही महत्त्वाची कारणं सुद्धा आहेत. 2005ला दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर देशात पहिल्यांदा बिहारमध्ये त्यांनी 33% आरक्षण महिलांसाठी लागू केलं. लालूच्या जंगलराजमुळे ज्या काळात मुलींचं घरातून बाहेर निघणं सुद्धा अवघड झालं होतं, तेव्हा मुलींनी शिक्षण घ्यावं आणि शाळेत त्यांना जाण्या येण्यात सुविधा व्हावी म्हणून प्रत्येक मुलीला नितीश कुमार यांनी सायकल दिली. दारू पिऊन नवऱ्याने पत्नीचा छळ करू नये, तिला मारू नये यासाठी बिहारमध्ये दारूबंदी केली. यात मी आज मानतो की बिहारमध्ये आजही दारू मिळते, पण बंदीमुळे ती इतकी महाग झाली आहे की गरिबाला रोज परवडण्यासारखी ती नाही आहे. त्यामुळे एखादा पुरुष अगोदर जर आठवड्यातून 6 वेळा दारू प्यायचा तर आता फक्त 1 वेळा पितो, ज्याने घरात भांडणं होत नाही व महिलेचं जीवन सुखी राहतं. नितीश कुमार इथेच थांबले नाहीत, तर महिलांना सशक्त करण्यासाठी जीविका दीदी योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत व्यापार सुरू करायचा असेल तर 2 लाखांपर्यंत सरकार महिलांना कर्ज देते. पहिल्या महिन्यात 10,000 रुपये आणि मग पुढे गरजेनुसार पैसे दिले जातात. आणि हीच योजना या निवडणुकीत NDAसाठी गेम चेंजर सिद्ध झाली. कारण बिहारमध्ये एकूण 3.5 कोटी महिला मतदार आहेत आणि त्यातल्या 1.5 कोटी महिला जीविका दीदी योजनेशी जुडलेल्या आहेत. आणि एक महत्त्वाची गोष्ट की मतदानाच्या अगोदर 17 ऑक्टोबरला जीविका दीदी योजनेचा 10,000चा चौथा हप्ता महिलांच्या खात्यात पाठवण्यात आला होता. या 10,000चा परिणाम जमिनी स्तरावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला आहे. आणि ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत त्यासुद्धा नितीश कुमार यांनाच मतदान करण्याची भाषा बोलत होत्या. कारण त्यांच्या मनात आजही लालू यादवच्या जंगलराजची आठवण कायम आहे आणि त्याला ज्वलंत ठेवण्याचं काम संघाने केलंय. क्यों नीतीश कुमार के तो खा रहे हैं, गेहूं खा रहे हैं, वृद्धा पेंशन खा रहे हैं, तो क्यों नहीं देंगे? देंगे, अच्छा क्यों नहीं देंगे? गेहूं चावल खिला रहे हैं और वृद्धा पेंशन 1100 का दे रहे हैं। अच्छा, तो क्यों वृद्धा पेंशन मिल रही है आपको? हाँ हाँ जी, हाँ मिल रही है, एमरी साल से मिल रही है। और आपको राशन भी मिल रहा है? हाँ राशन भी मिल रहा है। तो 10,000 नहीं मिले? नहीं 10,000 वाला नहीं मिला। मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक होताच संघाचे स्वयंसेवक लगेच दिल्लीला रवाना झाले होते. कारण फेब्रुवारीत दिल्ली विधानसभेची निवडणूक होते. अरविंद केजरीवालचे पापकर्म लोकांपर्यंत पोचवायला संघाने 50,000 छोट्या सभा घेतल्या होत्या, ज्याचा परिणाम दिल्ली विधानसभा निवडणुकीवर झाला आणि BJP 1993 नंतर दिल्लीत जिंकली. दिल्लीनंतर संघाने मोर्चा वळवला बिहारकडे, कारण बिहारची निवडणूक यावेळी देशाचं भविष्य निर्धारित करणार होती. त्यामुळे अगोदरच तयारीला लागणं आवश्यक होतं. बिहार फत्ते करण्यासाठी संघाने मिशन त्रिशूल सुरू केलं, ज्याच्या अंतर्गत 65 ते 70,000 जनसभा छोट्यातल्या छोट्या गल्लीत जाऊन घेण्यात आल्या. लालूचं जंगलराज आणि त्यांचे पुत्र तेजस्वी यादव निवडून आले तर बिहारमध्ये पुन्हा जंगलराज येईल हे मोदींनी जितकं आपल्या सभेत म्हटलं नाही त्याहून 1000 पटीने जास्त हा संदेश तळागाळात पोहोचवण्याचं काम संघाच्या सभांनी केलं. या तेजस्वी यादव यांचे समर्थकसुद्धा त्यांच्या गाण्यांद्वारे संघाला मदत करत होते. तुम्ही जर ती गाणी ऐकली नसतील तर कृपया एकदा जाऊन ती नक्की ऐका. आमच्या भैयाची सत्ता आल्यावर कट्टा घेऊन तुमच्या घरातल्या मुलीला उचलून घेऊन जाऊ, असं बरंच काही त्या गाण्यांमध्ये त्यांनी सांगितलं, ज्याने जंगलराजचे घाव पुन्हा ताजे झाले आणि संघाने या गाण्यांचा प्रचारासाठी खूप उपयोग केला. फक्त एवढंच नाही तर NDAमध्ये जे शांतीपूर्वक जागा वाटप झालंय ते विनोद तावडे आणि नित्यानंद राय यांच्याद्वारे संघाच्या निदर्शनातच करण्यात आलं.
चिराग पासवान यांच्यासोबत मध्यंतरी काही जागांवरून तावडेंसोबत वाद झाला होता, पण संघाने लगेच चिराग पासवान यांच्या जवळचे आणि संघाचे जुने कार्यकर्ते नित्यानंद राय यांना त्यांच्याकडे पाठवलं. या दोघांची चर्चा झाल्यानंतर 29 जागा चिराग पासवान यांना देण्यात आल्या. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य होईल की त्या 29 जागांपैकी 23 जागा या 2020ला NDAने हरल्या होत्या. आणि जर चिराग पासवान लोकसभेत त्यांनी जिंकलेल्या जागा सोडून NDAने हरलेल्या जागा स्वीकार करत असतील तर नक्कीच विनोद तावडेंना आणि नित्यानंद राय यांना संघाच्या कामावर इतका विश्वास होता की त्यांनी चिराग पासवान यांना LJPचे उमेदवार निवडून येतील याची हमी दिली. त्यामुळेच पासवान यांनी नाराजी विसरून ज्या जागा मिळतायत त्या घेतल्या. आणि संघाचा चमत्कार की आज 29 पैकी चिराग पासवान यांच्या पक्षाचे शून्यावरून थेट 19 उमेदवार निवडून आलेत. यावरून आपल्याला कळतं की निवडणुकीचे परिणाम AC रूममध्ये बसलेल्या पत्रकारांसाठी चमत्कार असू शकतात किंवा राहुल गांधींसाठी वोट चोरी, पण संघाचे स्वयंसेवक मागच्या 8 महिन्यांपासून बिहारमध्ये पुन्हा जंगलराज येऊ नये यासाठी झटत होते. आणि संघाच्या मिशन त्रिशूळमुळेच आज अशी परिस्थिती आहे की बिहारमध्ये BJP सर्वात मोठा पक्ष ठरला. आणि अमित शहांची इच्छा असेल आणि नितीश कुमार यासाठी तयार असतील तर BJPचा पहिला मुख्यमंत्रीसुद्धा बिहारमध्ये होऊ शकतो. वरून नरेंद्र मोदींनी तर कार्यकर्त्यांना पश्चिम बंगाल जिंकण्याचं लक्ष देऊन टाकलं. आणि त्यासाठी सुद्धा संघाचे स्वयंसेवक पश्चिम बंगालच्या दिशेने निघालेसुद्धा असतील. त्यांच्या कामाचे परिणाम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला दिसून येतील. असो मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.